आमचं हॉस्पिटल होतं, रूम नंबर 15. कधी कधी रडण्याचा आवाज यायचा आणि बाजूने आपल्या कोणतरी पटकन असं पास झाल्यासारखं फील व्हायचं. एक रस्ता आहे वसईला असा मधला, सुनसान रस्ता आहे. तिथे मी रात्रीचे गेले होते तर मला ना असं मागून कोणीतरी एक टपली मारल्यासारखं जाणवलं. प्रॉपर आता टपली मारल्यासारखंच झालं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो एपिसोड आहे आपण अलका मॅम बरोबर करणार आहोत. तर आज आपण तुमच्याकडून ऐकू. मॅम कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. आणि तुम्ही तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन कसं द्याल? तर नमस्कार, अलका किशोर म्हात्रे. मी हॉस्पिटलला जॉब करते पण आता सध्या रिटायर्ड आहे. तर माझे बरेच एक्सपिरियन्स आहेत असे छोटे मोठे. तर फर्स्ट एक्सपिरियन्स माझा हॉस्पिटलचा मी सांगू इच्छिते. म्हणजे कसं, लग्नाच्या आधी म्हणजे एक 20-25 वर्ष आधी, 25 वर्ष आधी, तर आमचं हॉस्पिटल होतं. तिकडे कसं रूम नंबर 15 तो स्पेशल एक रूम होता, जिकडे काही कॉम्प्लिकेटेड केसेस किंवा काही डिफिकल्टी वगैरे इमर्जन्सी वगैरे असे केसेस त्या रूमलाच आम्ही फक्त ठेवायचो. बाकी तर कारण तो रूम असं एकदम कॉर्नरला पण होता आणि व्यवस्थित म्हणजे की थोडंसं नॉर्मल पेशंटपासून थोडा लांब होता, त्याच्यामुळे आम्ही तिकडेच ठेवायचो. तर तिकडे कधी कधी कसं पहिला सोनोग्राफी वगैरेमध्ये एवढं डेव्हलप नव्हती सोनोग्राफी वगैरे, किंवा गोष्ट ही 95-96ची गोष्ट. त्यावेळेला सोनोग्राफी वगैरे एवढी नव्हती. आणि काही कसं गावात वगैरे राहणारे जे तबेलात वगैरे काम करणारे असतात, त्यांच्या बायका वगैरे प्रेग्नेन्सी वगैरे राहिली तर त्यांना असं वाटतं की एक कॉन्सिक्वन्स असं की प्रेग्नेन्सी राहिली आता डिलिव्हरी होणार तेव्हाच. बाकी त्यांचं असं रुटीन चेकअप वगैरे खूप कमी होतं. त्याच्यामुळे कसं ते त्यांच्यात कधी कधी मग एकदम लास्ट मिनिट किंवा काही 7 मंथ वगैरे झाला की मग ते प्रॉब्लेम्स दिसून यायचे, किंवा मग एकदम प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमध्ये व्हायची. मग त्यावेळेला माहिती पडायचं की अरे बाबा नेकचं ग्रोथच नाही झाली आहे, बेबीचं चेहरा असा वाकडा वगैरे आहे. तर आपण त्यांना विचारलं तर बोलते उसमें क्या होता है, वो तो थोड़ा चेक करने का, भगवान देता है तो पूरा ही देगा ना. म्हणजे असं नसतं, ब्लड टेस्ट असतात. तर काही लोकांना असं माहिती नसतं. मग त्यावेळेला ते बेबी डेथ वगैरे व्हायची, खूप व्हायचे. पहिला हा प्रकार जास्त व्हायचा. आता अवेअरनेस, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट ॲडव्हान्स झाल्यामुळे थोडं एकदम इझी झालं आहे. तर त्यावेळेला आम्ही कसं रात्री वगैरे नाईट शिफ्टला असलो तर आम्ही छोटे, आम्हाला ज्युनियर सिनियर तर थोडं कधी कधी आराम करत असणार, तर काय बेल वगैरे आले तर ज्युनियरलाच रात्री धावावं लागतं. तर मग कधीतरी असं बसलेलं असतं, रिलॅक्स रात्रीची वेळ असेल, कधी बसलेलं असतं, अचानक कधी कधी रडण्याचा आवाज यायचा, किंवा मग कधीतरी अशी बेल वाजायची, पेशंट बेल. पण मग नंतर मग आम्हाला वाटायचं अरे पण तिकडे तर कोणीच नाही आहे, त्या रूमला आज पेशंटच नाही आहे, आवाज कुठून येतो. तर एक क्युरिओसिटी असते, यंग असतो त्यावेळेला, धाडसी असतो, असं वाटतं की नाही चला बघूया काय आहे का. पण मी माझी मैत्रीण वगैरे 1-2 वेळा असं ट्राय केलं. आमच्या सिस्टर सांगायचे असं काय असेल तर जात नका जाऊ, काय नसतं ते, आपल्याला भास होत असतात अशी. हो स्पष्ट रडण्याचं ऐकणं, किंवा मग त्या बाजूने जाताना किंवा वॉर्डमध्ये वगैरे जाताना तिकडून असा आवाज रडण्याचा वगैरे असा यायचा. मग आम्ही 1-2 वेळा गेलो डेअरिंग करून, लाईट्स वगैरे सगळ्या ऑन केल्या, पण मग पाहिलं तर तिकडे तसं काहीच नव्हतं. पण म्हटलं कदाचित आम्हाला भास होत असेल. मग आमच्या सिनियर वगैरे बोलायचे नाही ग, तुम्ही आता यंग आहात, तुम्ही आता हे नवीन सगळं शिकता बघता, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला भास होत असेल.
पण कधी कधी तर भास म्हणजे असं जाणवायचा की अरे नाही बाबा इकडे गेलोत आणि बाजूने आपल्या कोणतरी पटकन असं पास झाल्यासारखं फील व्हायचं. असं बरंच वेळा मला फील व्हायचं. मग तसं आम्ही 1-2 वेळा ट्राय केली, बघितलं, पण तसं काही तसं तर ते तिकडे काय वाटलं नाही. गेल्यानंतर लाईटला लावल्यानंतर तसं काय वाटलं नाही, पण लाईट नसताना वगैरे असं वाटायचं. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, ChatGPT हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्न वर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. आणि हा, आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. त्यामुळे आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा, नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही अशी कोणती हॉस्पिटलमध्ये गोष्ट ऐकली आहे जेव्हा तुम्ही काम करत होतात, की कोणाबरोबर खरं घडलं किंवा काही झालं असं? तर मलाच भास स्वतःला झाल्यामुळे तर बाकीचे पण सिनियर वगैरे सांगायचे, नाही बाबा तिकडे अशा कॉम्प्लिकेटेड केसेस वगैरे होतात, किंवा कोणाचं डेथ वगैरे झालेली असेल तर कधी कधी असं हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर होणारच. त्याच्यामुळे ते तसं भास व्हायचा कधी कधी. एक तुम्ही अजून एक गोष्ट सांगत होता, ती म्हणजे कोणतरी मृत व्यक्ती तुमच्या खांद्यावर असं काहीतरी होतं. तेच रूम नंबर 15च. परत एक म्हणजे कसं वणवा लागला होता जंगलात, आणि त्या वणव्यामध्ये एक पुरुष, एज असं 70-80 आणि ऑलमोस्ट 80 to 85-90% बर्न झाले होते, भाजले, पूर्ण भाजले, जळून गेले होते. तरी पण त्यांना इमर्जन्सी कुठे घेतलं नाही, मग आमच्या हॉस्पिटलला आणलं. आमच्या डॉक्टरांनी घेतलं. म्हटलं आम्ही ट्राय करू, गॅरंटी तर काहीच नाही आहे, पण ट्राय करू. पण त्यावेळेलाही मी ज्युनियरच होते. मग सिनियर वगैरे म्हणाले की आम्ही थोडेसे म्हणजे 17-18-19 वर्ष, 17-18 वर्ष. मग तेव्हा ते म्हणाले की आम्ही जरा ह्यांच्या ड्रेसिंगचं सामान वगैरे, सिनियर म्हणाले की घेऊन येतो, IV लाईन वगैरे लावूया. आणि मग त्यांनी IV लाईन वगैरे कनेक्ट केली. आणि मग ड्रेसिंगसाठी मग त्यांना बर्न पेशंटसाठी स्पेशल ड्रेसिंगचं सामान वगैरे लागतं, स्टरलाइज फ्रेश वगैरे सगळं असं लागतं. ते आणायला त्या गेल्या. आणि पण मी कसे आता यंग होते आणि पहिल्यांदाच एवढा 80-90% बर्न पेशंट बघितला, तर मी असेच घाबरले होते. मला सांगितलं फक्त त्यांना झोपू नको, कारण आता फुल बॅकपासून ड्रेसिंग करायचं, झोपलं तर परत आपल्याला उठून बसवावं लागेल. म्हणून त्याने मॅकेंटॉस वगैरे प्लास्टिक शीट वगैरे टाकून माझ्या बाजूला बसून ठेवलं होतं. मला बोलले फक्त सपोर्टला तू बसून राहा. आणि मध्ये अशी बेडशीट वगैरे दिली होती की तुझ्या अंगाला नाही लागणार, पण अशी घेऊन बस, तू सपोर्ट दे फक्त त्यांना, कारण त्यांना स्वतः स्टेबल नाही आहेत ते. तर म्हटलं ठीक आहे, आता ड्युटी आहे म्हटल्यानंतर केलीच पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, करूया, बघूया. बसले पण कशी मनात एक भीती होती, अरे बापरे, इतका भाजलेला पेशंट, इतका भाजलेला पेशंट, काळा झालेला पूर्णच भाजलेला पेशंट होता. त्याला बघायची डेअरिंग तर नव्हतीच माझ्याकडे. पण म्हटलं आता डॉक्टरांनी सांगितलं आहे तू थोडा वेळ त्याचं लक्ष दे, म्हटलं बसणं भाग होतं, म्हणून मी सपोर्ट देऊन त्यांना बसले होते. पण मग माझी असं मनातल्या देवाच्या दावा वगैरे करत होती, देवा काही होऊ नको दे, म्हणजे भीती वाटायची मला. 80-90% म्हणजे गॅरेंट गेल्यातच जमा होता. म्हणून मग बसले थोड्या वेळाने,
10-15 मिनिटाने सगळं ड्रेसिंगचं सामान वगैरे घेऊन माझे सिनियर वगैरे आल्या आणि मग ते माझ्याकडे असे 2 मिनिटं असं बघतच बसल्या की अलका बरी आहेस ना? मी म्हटलं हो बरी आहे. घाबरतेस? म्हटलं आता एवढ्या पेशंटकडे तुम्ही मला सोडून जाणार तर घाबरणारच ना. पहिल्यांदा पेशंट बघते असा मी, आणि तो पण एकटीला तुम्ही ठेवून गेला, तर आता कोण नाही म्हणून त्याला ठेवून गेले. म्हटलं ठीक आहे. तर मग ते बघतच राहिले. नंतर बोलले ठीक आहे. मग त्या आल्या आणि बोलते अगं तुला माहिती आहे का, तुझ्या शोल्डरवरती मान टाकून ऑलरेडी पेशंट गेला. म्हणजे मी त्यावेळेला मग 2 दिवस जरा मला ताप वगैरे आला, कारण ते सारखं तेच असं वाटत होतं की बाजूला टेकून बसल्यात आणि पटकन मान पडली वगैरे अशी. तर 2 दिवस ताप वगैरे आला. मग नंतर मग ते माझे सिनियर म्हणाले मला की अगं असं काही नसतं, आता नवीन आहे, थोडीशी भीती वाटते नवीन ट्रेनिंगला वगैरे. तर मग नंतर मग 2-4 दिवसाने परत ड्युटी जॉईन केली, आणि पण रुटीनमध्ये यायला थोडा मला वेळ लागला. पण तो मी पण एक डोकं खांद्यावर ठेवूनच ठेवलं. हां डोकं म्हणजे आता ते त्यांनाही बसवलं तर मी त्यांना टेकून बसलेच होते. आता बसताना त्यांची मान अशी पडली, पण मी आधीच ऑलरेडी एवढे घाबरलेले होते की माझंच लक्षच नव्हतं ते काय आहे, कसे आहेत, दिसतात वगैरे. त्याच्यामुळे नाही मी बघितलंच नाही. म्हणजे मला माहितीच नाही ते मान अशी पडले त्यांची शोल्डरवरती आणि पेशंट ऑलरेडी गेलेला आहे. तर ते पण एकदम ते पण रूम नंबर 15च. म्हणजे ते रूम नंबर 15ला असे क्रिटिकलच पेशंट जास्त असायचे, काय वगैरे झालेले. एक तुम्ही तुमच्या अराउंडपणे गोस्ट प्रेझेन्स सांगितलेलं तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये असं. हां म्हणजे एक माझी मैत्रिणीचे नेबर आहे, त्यांच्या मुलीला असं फील व्हायचं लहानपणापासून की सतत रात्रीचं वगैरे कोणीतरी आहे आजूबाजूला, कोणीतरी आहे. नंतर मग ती स्वप्न पडायला लागली. आधी स्वप्न यायची लहानपणापासून, तर कधी आपण म्हणतो की लहानपणा कधी स्वप्न पडतात, दिवसभर आपण इकडे खेळतो वगैरे, थकल्यानंतर मग स्वप्न वगैरे येतात. पण मग तीच स्वप्न अशी कंटिन्यू व्हायला लागली. बरीच वर्ष अशी स्वप्न यायची की काहीतरी आहे, कोणतरी आपल्या जवळ येऊन रात्रीचं बसलेलं असतं. नंतर मग त्या मुलीला तसं एकदम जवळ कोणतरी डे लाईटमध्ये पण असं फील व्हायला लागलं की कोणतरी आहे, की जस्ट कोणतरी आपल्यासमोरून पास झालं वगैरे असं तिला वाटायचं. मग ती मोठी झाल्यानंतर मग तिने थोडंसं ते एक्सेप्ट केलं की बाबा काहीतरी, पण तिला कधी त्रास नाही दिला. त्याच्यामुळे तिने एक गुड हे वगैरे असं म्हणून ॲक्सेप्ट केलं की बाबा मला काही त्रास तर नाही देत आहे, फक्त मे बी माझ्या सपोर्टसाठी किंवा मला एक ह्याच्यासाठी आधारासाठी किंवा कशासाठी, किंवा त्याची काहीतरी एक गोष्ट असेल जी मला सांगण्यासाठी. खूप बोलायचं असतं त्या व्यक्तीला तिच्यासोबत, पण बोलू शकत नाही असं. कारण ती मैत्रिणीची मुलगी आहे, ती कधी घाबरून उठते. घाबरून उठल्यानंतर मग झोप मोडली की स्वप्न पण कधी तुटून जातात. तरी तिला अजूनही म्हणजे आता तिचं लग्न झालं, लग्नानंतर ती थोडीशी आता कसं संसार आहे, संसारात रोळल्यानंतर थोडासा तिला तो प्रकार थोडा कमी झाला. तरी पण तिला कधी असं जाणवतं की आजूबाजूला आपल्यासोबत कोणतरी आहे. आणि मी पण लहान असताना अराउंड 11-12 वर्षाची असताना एक ना म्हणजे असं पहिला कशी कुडाची घरं वगैरे होती, तेव्हा आम्ही कुडाच्या घरात राहायचो. तर आणि पडदे दरवाजे पण ते साधे दरवाजा वगैरे असायचा. तर समोरून ना एक हाईट कमी शॉर्टवाला, त्याला बुटक्या म्हणतो आम्ही, तर तसं कोणतरी दगड मारायचे. म्हणजे पडदा असं बघितला तर शॅडो दिसतोय की बाबा कोणीतरी आहे, पण फेस वगैरे काही दिसत नाही, फक्त एक हाईट कमी आणि असं एकदम थोडंसं फॅट वगैरे असं काहीतरी बॉडी शेप आहे, पण दगड बरोबर तिकडूनच येतोय. म्हणून मग मी 1-2 वेळा पडदा थोडा बाजूला करून बघितला
नेमकं कुठून दगड येतं. कधी कधी भास होतात, कधी गावात मुलं वगैरे मुली वगैरे चिडवायला किंवा रात्री घाबरवायला वगैरे करतात, तर आम्ही पण करायचं तसं. म्हणून मला वाटलं कदाचित तसं काहीतरी असेल. तर एकदा गेलं, मी म्हटलं सोडून दे. तर असं 2-4 वेळा बरेच वेळा झालं. म्हणून मग मी बाजूला आमच्या काकीनं एका सांगितलं की म्हटलं असं असं एक शॅडो दिसतो आणि दगड येतात, तर ही बघा दगडं मी जमा करून ठेवलेली आहेत. त्या म्हणाल्या हां, ज्यांची इच्छा वगैरे पूर्ण नसते झालेली वगैरे, असं कधी कधी त्याला बुटक्या म्हणून एक बोलतात गावात असं, तर आहे असं एक. तर एक काम करतो, पुढच्या वेळेला कधी असं वाटलं ना की नाही असं काहीतरी आहे किंवा दिसतंय, तर मोठ्या मोठ्या शिव्या पाठ कर आणि ते द्या. म्हटलं ठीक आहे, बघू, ट्राय करू. आता त्यांनी एक्सपिरियन्स पर्सनने सांगितलं म्हटल्यानंतर बघायला पाहिजे. म्हणून मग मी थोडे दिवस काय होतं असं जाणवलं नाही. मग एक दिवस परत वाटलं मला, ते पण कसं रात्री 8-9 नंतरच असं फील व्हायचं. तर मग आले. त्याच्यानंतर मग एक दगड आला, म्हटलं ठीक आहे बघूया. दुसरा दगड लागला. मग नंतर बघितलं काहीतरी शेपसारखा दिसतोय. मग बाहेर येऊन मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिव्या द्यायला चालू केल्या. जशा मी शिव्या दिल्या, ती आकृती होती ती एकदमच गायब झाली. आणि त्यानंतर मग मला नाही काही बरोबरच दिसली, ती कधी दिसलीच नाही. म्हणजे हा पण एक मी स्वतः अनुभव बघितला आहे, कारण माझा मनुष्यगण असल्यामुळे मला ते दिसतं किंवा फील होऊ शकतं, जाणवतं. आणि हे गावातल्या दुसऱ्या लोकांनाही असं व्हायचं? हां, व्हायचं. बरेच लोकांनी सांगितलं की आहे, असं आहे म्हणून. आणि एक तुम्ही हायवेवरची कोणती तरी गोष्ट सांगणार? हां, हायवेला म्हणजे आता एक 10 वर्ष आधी, 10 वर्ष आधी मी स्टेमसेल कलेक्शनला, न्यूबॉर्न बेबींचं डिलिव्हरीनंतर ब्लड कलेक्शन असतं बेबींचं, ते कलेक्शनचं काम असतं. पण ते कसं डिलिव्हरी झाल्या इमिडिएट कलेक्ट करावं लागतं विदिन सेकंड्स. हां, तर ते कशी ऑन कॉल टाईप ड्युटी असते. जेव्हा डिलिव्हरीचा टाईम येणार तेव्हा ते डॉक्टर्स कॉल करून सांगणार की आता होणार आहे, तर तुम्ही या म्हणून. तर काय नॉर्मल डिलिव्हरी तर आपण कधीही रात्री होते. तर एक रस्ता आहे वसईला असा मधला, सुनसान रस्ता आहे. तिथे मी रात्रीचे गेले होते, 10 वाजता गेले होते. बघितलं तर 2 वाजता 2-2:30ला डिलिव्हरी झाली. माझं कलेक्शन वगैरे झालं करून. तर म्हटलं इथे बसून टाईमपास, मच्छरमध्ये टाईमपास करण्यापेक्षा स्कूटर तर आणली होती, म्हटलं घरी जाऊन थोडा आराम करायला होईल. आणि सकाळचे पण कलेक्शन्स होते, म्हटलं ते पण करायचे. म्हणून मग मी निघाले तिकडून. तर थोडंसं हलका पाऊस पडत होता, पण रेनकोट म्हटलं तर परत सुनसान असं, गाडी थांबवा. आणि रात्री 2-2:30 म्हटल्यानंतर कोणच नसतं रोडला, आणि मधल्या रस्त्याला तर नॉर्मली असंही कोण नसतं 8-9 नंतर. म्हणून गाडी काय मी थांबवली नाही. म्हटलं जाऊ दे, चल जाऊया, थोडा हलका येतो, थोडंसंच भिजू. म्हणून मी निघाल्यानंतर थोड्याशा पुढे आले, तर मला ना असं मागून कोणीतरी एक टपली मारल्यासारखं जाणवलं. मी म्हटलं कदाचित पावसाचे दिवस आहे, वारा वगैरे जोरात आला असेल किंवा काय पान बिन काहीतरी पडलं असेल, म्हणून असं भात झालं असेल. म्हणून मी काय लक्षच नाही दिलं, असं मनातच विचार करत गाडी चालवत होते. थोड्या पुढे गेली आणि परत सेम फील झालं. मी मग मनात विचार केला, हे काय बरोबर गोष्ट नाही आहे, कोणतरी मारतंय. हां, हे प्रॉपर आता टपली मारल्यासारखंच झालं. आधी सेम होतं, पण त्यावेळेला मी पाऊस असेल, वारा वगैरे वर सोडलं. म्हटलं सेम टेम्पर रिपीट कसं होऊ शकतं. आणि त्यावेळेला एवढा पण पाऊस नव्हता की असं काय की रेनकोट आहे आणि रेनकोटची टोपी वगैरे उडाली त्याच्यामुळे भास वगैरे झाला, तसं काय नाही. प्रॉपर एक टपली आपण मारतो ओढाला, तसं फील झालं. आणि जेव्हा ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होतं तेव्हा आपण फुल सेन्समध्ये असतो की बाबा नाही, अलर्ट असतो की नाही आता आपल्याला मागे फील झालं ते कदाचित बघू. आणि आपण त्यावेळेला कॉन्शियस असतो कारण रोडवरती कोण नाही आहे, समोर आपल्याला ड्रायव्हिंग करायचे म्हटल्यानंतर. तर मी अशी कॉन्शियसच होते. पण सेकंड टाईम जोरदार परत एक टपली लागल्यानंतर म्हटलं
काहीतरी आहे. मग मी नेक्स्ट टाईम त्या सेम हॉस्पिटलला कलेक्शनला गेले, तेव्हा ज्या सिनियर होत्या त्यांना मी सांगितलं असं असं माझ्यासोबत झालं. ते म्हणते, वेडी तू रात्रीची का गेलीस? मी ड्युटीवर नव्हते ना, तर मी सांगितलं असं तुला की आता रोड बरोबर नाही आहे म्हणून, तर रात्रीची जाऊ नको. मग त्या दिवसानंतर मी त्या रोडला रात्री 10 नंतरही कधी गेले नाही. एकदम म्हणजे. आणि एक तुम्ही तुमच्या वडिलांची गोष्ट सांगत होता की जेव्हा तुमचा जन्म झाला, माझा जन्म झाला मुंबईची आहे की गाव? वसईचीच. माझं वसई गावातच बॉर्न झाले. त्यावेळेला माझे बर्थ टाईमच काहीतरी 12-12:30 रात्रीचा आहे. तर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर पहिलं कसं हॉस्पिटलला जेंट्स वगैरे अलाउड नव्हते. डिलिव्हरी झाली, बाळाला बघितलं की तुम्ही निघून जा म्हणून, थांबून द्यायचे नाही, कारण फिमेल वगैरे जास्त असायचे आणि हॉस्पिटलला तेव्हा हॉस्पिटल पण छोटे असायचे, फॅसिलिटीज पण नसायच्या. त्याच्यामुळे मग ते झाल्यानंतर मग त्यांना माझ्या पप्पांना सांगितलं की तुम्ही जा म्हणून, उद्या सकाळी नाश्ता वगैरे काय घेऊन यायचं तर तुम्ही सकाळी घेऊन या. म्हणून माझे पप्पा निघाल्यानंतर रस्त्यात चालत एकटेच होते, कारण त्यावेळेला मला वाटते सगळं आटपेपर्यंत परत 2-2:30 वाजले असतील. त्यावेळेला एवढे रिक्षाची फ्रिक्वेन्सी पण एवढी जास्त नव्हती, रिक्षा पण फार कमी असायच्या आणि रात्री तर खूपच कमी रिक्षा असायच्या. तर पप्पा माझे चालत आले. थोडेसे पुढे आल्यानंतर त्यांना कोणीतरी केलं. पण माझे पप्पा त्या बाबतीत खूप हुशार होते. ते आम्हाला नेहमी सांगायचे, कोणी कधी आवाज दिला मागून रात्रीच्या वेळेत तर कधी पाठ फिरून बघायचं नाही. त्याला कोणाला आपला कोण ओळखीचा असेल तर समोर येईल, बोलेल तुमच्याशी, बोलायचंच असेल तर. नसेल बोलायचं नंतर कधी बोलेल तो, पण कधी मागून आवाज आल्यानंतर पाठ फिरून बोलायचं नाही. तर माझे पप्पा तरी पण चालतच राहिले. परत नंतर मग त्यांना नावाने आवाज दिला, म्हात्रे साहेब, म्हात्रे साहेब. तर माझ्या पप्पाने थोडंसं त्यांना समजलं काहीतरी गडबड आहे म्हणून. त्यावेळेला असे प्रकार कारण झाडं वगैरे भरपूर होती, रस्ते छोटे होते, त्याच्या लाईट्स नव्हत्या पहिला. म्हणजे माझं एज 47, तर 47-48 इयर्स अगो तेव्हा तर लाईट्स वगैरे पण एवढ्या नव्हत्या, डेव्हलपमेंट पण खूप जस्ट आलं होतं. तर रोड लाईट वगैरे पण फार कमी असायच्या, 1 किलोमीटर 2 किलोमीटरवरती वगैरे एखादी लाईट असायची. तर मग पप्पांनी काय लक्षच नाही दिलं. परत आवाज आला, म्हात्रे साहेब बीडी आहे का, बीडी? कारण आणि माझे पप्पा तेव्हा बीडी प्यायचे. ते म्हणतात रात्रीचे ह्या वेळेला माझ्या खिशात बीडी आहे, कोणाला कशाला पाहिजे? मग माझे पप्पा तरी पण थोडा वेळ पप्पांना थोडंसं डिस्टर्ब करत आले. मागून आवाज येत होता, बीडी आहे का विचारत होता. माझे पप्पा बाजूला गेले, वॉशरूमला गेले, युरिन थोडीशी अंगावर शिंपडली. म्हणतात असं की युरिन वगैरे थोडंसं अंगावर हे झालं की काही असेल त्या आजूबाजूचं निघून जातं. आणि मग ते थोड्या वेळाने पप्पांना नाही फील झालं, मग पप्पा निघून गेले. तरी आमचे पप्पा मला नेहमी सांगायचे की असं काय असेल तर कधीच मागे वळून नाही बघायचं. जो कोणतरी त्यांना सतत बोलवत होता, बोलवत मागे बघा म्हणून. तर त्यावेळेला हे प्रकार 40-50 वर्षाआधी खूप चालायचे. आता ते लाईट्स वगैरे आले, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट झाली, गाडी अनेक लोक वगैरे झाल्या, वाहनं वगैरे आता बऱ्यापैकी चालू झाली. त्यामुळे पहिलं कसं नव्हते ते. बरोबर. आणि एक तुम्ही तुमचं भीमाशंकरचं पण एक भीमाशंकरला आम्ही लास्ट इयरच गेलो होतो भीमाशंकरला. आमची फुल फॅमिली होती सोबत, एक 9-10 जण होतो आम्ही. आणि आम्ही रात्री अराऊंड 1-1:30 वाजता केलंच रनिंग चालू. म्हटलं थोडं लवकर निघूया, रात्रीच निघूया, म्हणजे ट्रॅफिकही नाही मिळणार आपल्याला आणि सकाळची पहिली काकड आरती वगैरे मिळेल आपल्याला, जरा फ्रेश पण होईल. म्हणून आम्ही रात्रीच निघालो. आणि एक्झॅक्ट मला गावाचं नाव नाही माहिती. त्या गावाजवळ एक पर्टिक्युलर भीमाशंकरपासून ऑलमोस्ट किती किलोमीटर असं माहिती नाही, पण 1-2 तासावरती वगैरे असेल. आणि आम्ही येऊन पोचलो आणि 3 रस्ता आला आम्हाला.
म्हणून मग मी ड्रायव्हरला म्हणाले की त्यावेळेला एक आम्हाला छोटा पाण्याचा टेम्पो दिसला. तर मी ड्रायव्हरला म्हणाले, भाई साहब ये टेम्पो वाला रोड फॉलो करो ना, अभी टेम्पो जा रहा है मतलब यहाँ से रोड कहीं जाता होगा. तो ते म्हणाले नहीं नहीं नहीं, मुझे वो रोड का कुछ इतना आइडिया नहीं, ये रोड से चलते, ये रोड बड़ा भी है, शायद गांव का रोड रहेगा. तो मैं बोला ठीक आहे चालेल, जसं तुम्हाला बरं वाटेल तसं चला. म्हणून मग आम्ही थोडे पुढे गेलो आणि जराही थोडासा कट वगैरे आला की गुगलवरूनच याचे यायचं मॅपवरून की फॉलो द टेम्पोवाला रोड. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आम्ही बोललो की हा खरंच इकडे रोड आहे का, की दीदी तू बोलली म्हणून हा रोड नवीन बनवला. तर मी म्हटलं काय माहीत नाही बाई, मी पहिल्यांदाच ह्या रोडने ह्या वेळेला आले अशी, आता आपण तर नॉर्मली बसला वगैरे जातो. तर ते म्हणाले ठीक आहे. थोडंसं पुढे गेलो, परत फॉलो द टेम्पोवाला रोड. जवळजवळ आम्हाला एक दीड तास तो ह्याच रोडचं नाव येत होतं गुगलवरती. आणि आता गुगल आहे त्याला तर टेम्पोवाला रोडचं असेल, एखादा टेम्पोवाला रोड असू पण शकतो, पण तो सर्टन एक पिरियडपर्यंतच, एखादा किलोमीटरपर्यंतच. त्याच्यानंतर तर रोड नेम चेंज होईल किंवा गाव चेंज होईल, काही हद्द वगैरे बदलते ना. आणि मग आम्ही गोल गोल फिरतो, असं वाटतं की आम्ही गोलच फिरतोय का एकाच ठिकाणी फिरतोय. म्हणजे जी झाडं आम्ही आता बघितली ते सेम डायरेक्शन, ते सेम परत दिसतंय. एकदा मी बघितलं, मग माझ्या बहिणीला सांगितलं, जरा तू बघ ना, मला असं का वाटते की आपण इकडूनच जातोय आणि इतका ह्या घाटामध्ये इतका वेळ का लागतोय, जबकी हा एवढा मोठा नाहीच आहे. तर ते म्हणाले, सगळं आम्ही लक्ष दिलं आणि असंही नाही की आम्ही काय घाबरलो होतो की काही, सगळे एकदम फुल व्यवस्थित देवाची गाणी आणि सगळं एन्जॉय करत होतो. आणि इवन आमच्या कारच्या विंडो पण सगळ्या खालीच होत्या. हवा एवढी छान होती, म्हटलं मोकळी हवा, आपलं मुंबईला तर नाही मिळत, म्हटलं इकडे मोकळी हवा आहे घेऊया. म्हणून मग आम्ही विंडो वगैरे पण एक दीड तास तो आम्हाला तिकडेच आम्ही गोल 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 फिरवत होतो. आमच्या ड्रायव्हरला काय स्ट्राईक झालं माहिती नाही. मग ते म्हणाले की जरा 2 मिनटं खाली उतरून हलके होऊन या ना. आणि त्यांनी पण ती एक खदान होती, खदान रेतीची, तिकडे उतरवलं. तो म्हणतो आता माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण पुढे जंगल आहे, तिकडे उगाच कोल्हा वगैरे काही असला तर उगाच आपल्याला त्रास देत, त्याच्यापेक्षा काय जनावर वगैरे असलं तर नको, तर इकडेच जरा लाईट वगैरे आहे तर तुम्ही इकडेच जाऊन या वॉशरूमला वगैरे. म्हणून आम्ही गेलो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आणि तो 1-1.5 तास आम्हाला एकही आमच्या आजूबाजूने गेलं नाही. आम्ही तीच बघतो, खाली फक्त देवाने आपल्याला दर्शनासाठी बोलवलंय का, आजूबाजूला कोणी नाही. म्हणजे कोणी ह्या वेळेला इकडे जातच नाही की ह्या वेळेला की फक्त आपण एकटेच चाललो भीमाशंकरला. आम्हाला ते फील झालं. आमची वॉशरूमला जाऊन आलो तर ड्रायव्हर म्हणाले बसा तुम्ही गाडीत. आणि आमचं तर नाश्ता वगैरे चालूच होता, सगळं स्नॅक्स वगैरे. बसलो आणि अचानक एक 4 व्हीलर आली आणि थांबला. कुछ प्रॉब्लम है? तो बोले नहीं, हम लोग को रास्ता ही नहीं कभी से मिल रहा है, हम लोग शायद नहीं यही रोड पे घूम रहे. मग ते म्हणाले एक काम कीजिए, हम लोग को फॉलो करो. तर म्हटलं ठीक आहे चल, देवासारखं धावून आला. आणि आम्ही त्याला फॉलो केला. बोलतो एक रोडपर्यंत मी जातो, तिथून नंतर तुम्हाला सरळ रस्ता आहे. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्या 4 व्हीलर नंतर आम्ही त्याला फॉलो करायला लागलो. आजूबाजूला कमीत कमी 8-10 गाड्या अचानक दिसायला लागल्या आम्हाला, जे की आम्हाला 1-1.5 तासापर्यंत एकही गाडी दिसत नव्हती. तर ते वॉशरूमला जाऊन आल्यानंतर तर मग आम्ही विचारलं, ते म्हणाले त्याला चकवा म्हणतात. चकवा लागतो तर कधी कधी आपल्याला कळतही नाही की लागला आहे. नॉर्मली कसं, आणि आपण एवढं कधी लक्ष पण नाही दिलं, आणि फर्स्ट टाईम होता तो चकवा, त्याच्यामुळे कधी कोणाला असं जाणवलंही नाही. ड्रायव्हरला थोडंसं ते 1-1.5 तासानंतर जाणवलं, समजला की बाबा 1-1.5 तास, जर रस्ताच फक्त 1 तासाचा आहे तर 1.5 तास का लागतो. थांबवलं आणि त्याने फ्रेश होऊन यायला सांगितलं. तर तो एक चकवा, म्हणजे जिकडे आम्ही रात्री 3ला पोचणार ते सकाळी पहाटे 4:30-5 वाजले आम्हाला पोचायला.
1-1.5 तास तुमचा. 1.5 तास तो वेस्ट गेला त्या चकव्यामध्ये. एक तुम्ही एक कोणते तरी बरम्या असं कोणतंही तिथे बरम्या म्हणून ती ॲक्च्युली गावात एक मान्यता आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे ते पण 50-60 वर्ष आधी आमच्या एक आजी होत्या गावात, त्या गोष्ट सांगायच्या आम्हाला की पहिलं गावाचं रक्षण करायला ब्रह्मदेव बरम्या म्हणून एक पुरुष असतो किंवा एक घोड्यावरती फिरणारा वगैरे राखणदार म्हणतो त्याला गावाचा, तसा एक फिरतो म्हणून. तर एक आजी म्हणायची की मी छोटी असताना म्हणजे त्या छोट्या असताना त्या रडत होत्या तेव्हा पण ती कुडाची घरं आणि पहिला तर दरवाजे पण नसायचे, पडदे वगैरे असंच काहीतरी साडीचे वगैरे लावलेले ट्रान्सपरंट असायचे. तर त्या रात्रीच्या काहीतरी रडत होत्या आणि त्यांची आई गप्प करत होती की का रडते वगैरे, छोटी असेल बाळ असेल मे बी ती, तर रडत होती. तर त्यावेळेला एक दारासमोर त्यांना पडद्याच्या आड दिसलं की कोणतरी उभा आहे घोड्यावर वगैरे, असा एखादं कोणतरी बसलाय घोड्यावर आणि उभं आहे आणि विचारते काय ग काय झालं, मुलगी का रडते. तर मे बी त्यांच्या आजीच्या त्यांना कदाचित काय माहिती असेल स्टोरी वगैरे त्याबद्दल, तेव्हा त्या म्हणाल्या की नाही काय नाही म्हणाले. पण नंतर मग त्याला काय पाहिजे का, ते विष वगैरे मागितली तर पूर्ण करतात असं पहिल्याची लोक म्हणायचे. तर पण आपल्या आता काय आयडिया नाही त्याच्याबद्दल, पण तेव्हा म्हणायचे की काही विष वगैरे मागितलं तर त्यावेळेला ते पूर्ण करायचे. पण मग त्या एवढ्या घाबरल्या होत्या की त्या म्हणाल्या नाही काही नाही तू जा असं म्हणाल्यानंतर मग ते निघून गेले आणि निघून जाताना रस्त्यात कोणतरी दारू पिऊन माणूस त्यांना आड झाला, त्यांना क्रॉस झाला. तर त्यांना त्याने उचलून पटकून आपटून मारलं म्हणजे डेथ नाही, जस्ट एक मारलं की आपटलं 1-2 वेळा. तर दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती ज्यांना मारलं ती सांगत होती अरे मी रात्री तर मला उशीर झाला, मी येत होता माहिती नाही कोणीतरी मला मारलं रात्री. मग तेव्हा त्या आजी म्हणाल्या अरे तुला कोणी मारलं, तर बोलते माहिती नाही कोणतरी घोड्यावर वेडा फिरत होता. तर बोलते अरे पण रात्री तसं फिरते का, तर बोलते माहिती नाही बोलतं पण कोणतरी होतं. तर त्यांनी मला आपटून मारलं, 2 वेळा आपटलं उचलून. तेव्हा त्या म्हणाल्या की अरे रात्री माझ्या घरी पण मला पण तसंच जाणवलं की छोटी रडत होती आमची आणि त्यावेळेला ते बोलत होते की काय झालं मुलगी का रडते, तुला काय पाहिजे का म्हणून. तर त्यावेळेलाच तू कदाचित त्यांना क्रॉस झाला असेल आणि त्यांनीच तुला मारलं वगैरे असेल, धडा शिकवला असेल दारू पिऊन येत असलं. एक तुम्ही कोकणातली कोणतं तरी गोष्ट सांगणार होतात. कोकणात तर आम्ही लास्ट इयरच गेलो होतो. आता तर लाईट्स आहेत, सगळं आहे, एकदम फ्रेश आहे आता. पण शेवटाला कोकण म्हटल्यानंतर अशा काही गोष्टी असतातच कोकणातल्या. रात्री म्हणजे आम्ही लग्नासाठीच गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी हळदीला जाऊन त्याचं तिसऱ्या दिवशी लग्न होतं. आम्ही पोचलो त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करून, आमच्या मैत्रिणीचं घर होतं. म्हटलं कशाला हॉटेल बिटेल, ती म्हणाली माझं घर आहे, आम्ही फक्त मुंबई वेकेशन होम आहे तर आपण जाऊया तिकडेच. तर तिने नेबरना वगैरे सांगून घर वगैरे वाडी वगैरे साफ करून घेतली होती आणि आम्ही गेलो सगळे. संध्याकाळी मला वाटते सकाळीच ऑलमोस्ट पोचलो होतो. मग दुपारी वगैरे जेवलो, सगळं व्यवस्थित झालं वगैरे आणि रात्री झोपायला सगळे म्हटलं आपण एकत्रच झोपूया. का कोकण म्हटल्यानंतर कोण काही काही गोष्टी सांगतात, थोडी मनात भीती असतेच, कोकणात एकटं फिरू नये वगैरे वगैरे आणि माहिती नसेल त्याने ते एकटं जाऊच नये असं म्हणतात. म्हणून मग आम्ही रात्री झोपलो सगळे एका बाजूला असे झोपलो आणि मध्यरात्र झाली. मला काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मग मी उठले. असं बघितलं तर माझ्या बाजूला आणखीन एक माझी मैत्रीण आणि मुलगा, छोटा एक मुलगा, जे घरात राहतात त्यांचाच मुलगा. तो आम्ही उठलो तर लिटरली भिंतीला
आपण रेगा कशा ओढतो ते खर खर कर कसा खर 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 आवाज येत होता. आणि आम्ही झोपलेले त्याच्या बाजूला एक पण रूम होता, पण ते त्यांचं बंद होतं. तर तिकडे असा आवाज येत होता काहीतरी ओढल्या खेचल्यासारखं खरखर. आणि फक्त आमच्या तिघांनाच येतोय आवाज, बाकी सगळे गाडागोड झोपलेत. ट्रॅव्हलिंग होती त्याच्यामुळे सगळे झोपले होते, पण त्या आवाजाने आम्ही तिघंही उठलो. आणि तो आवाज त्या रूमपासून कॉर्नरपासून गेला, मागे गेला, मागच्या दरवाजापर्यंत गेला तो आवाज. आणि दरवाजावर गेल्यानंतर असं काहीतरी दरवाजा ठपकन मारल्यासारखं झालं. म्हणून मग आम्ही तिघं एकमेकांना बघितलं, आपण काय नाही झोपूया म्हणून आम्ही डोक्यावर पांघरून नेऊन झोपून गेलो. नंतर मग थोड्या वेळाने परत आम्ही तिघंजण उठलो. पत्र्यावर त्या ठपकन आवाज आला आणि टक 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 कोणतरी चालत गेल्यासारखं वाटलं, पावलांचा आवाज आला. असं म्हणजे ते तिकडे आम्हाला थोडंसं वाटलं. मग आम्ही त्या घराच्या ओनरला विचारलं असं का आहे का, तर काही असं तर ते म्हणाल नाही नाही असं काही नाही म्हणून. तर म्हटलं बाजूची रूम तुम्ही बंदच ठेवता. नाही एवढं सफिशियंट आहे, ते बाजूच्या 2-2 खोल्या आणखीन कशाला साफसफाईला वाढवायच्या, त्या बंदच असतात. पण ते मी एकटीने ऐकलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण माझ्यासोबत आणखीन 2 जणांनी ऐकलं. आणि तो आवाज तिघांनी मी सांगितलं सकाळी उठल्यानंतर, तिघांचंही सेम होतं की नाही खरं असं गेलं, पुढे जाऊन दरवाजावर टप मारला, थोड्या वेळाने पत्र्यावरती टप 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 पावलांचा आवाज आला चालत गेल्यासारखा. तर नव्हता एक्सपिरियन्स. अजून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता एक, म्हणजे तुम्ही एवढे वर्ष हॉस्पिटलमध्ये काढले, तर तिकडे खरोखर असं भीतीचं वातावरण असतं की असं आले की लोक आता यूज टू इट झाले आहेत, म्हणजे नक्की काय असतं? कारण की स्पेशली जिथे मॉर्च्युरी वगैरे असते तिथे असं म्हणतात की आता तिकडे बरेच पेशंट कधी कधी डेथ वगैरे होते किंवा काही होते, कधी काही काहींची नॅचरल होते, म्हणजे काही छोट्या मोठ्या कारणामुळे होते, काही काहींची सिरियस ह्याच्यामुळे होते किंवा तर कधी कधी असतं तसं. म्हणजे मला तरी जाणवलं 1-2 वेळा ते आवाज येणं वगैरे किंवा रडण्याचा आवाज वगैरे, किंवा इवन बेड सरकवल्याचा खर 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 बेड सरकवल्याचा पण आवाज वगैरे असा जाणवला आहे. तर कारण मी आधी म्हणजे 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे, जेव्हा मी जॉब करत होतो आणि माझा जो ऑफिस होता ना तो स्टार्टअप होता. आणि जो ऑफिस होता तो ॲक्च्युली खूप आधी, म्हणजे जवळजवळ 50 मला वाटतं 40 वर्ष आधी हॉस्पिटल होता आणि त्याला चेंज करून आता ऑफिस बनवला होता. पण तिकडे वेगवेगळे रूम्स डिवायडेड होते आणि त्या रूमच्या वरती अजूनही ते पाठी लावलेली होती की ऑपरेशन थिएटर आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो अशी एक वाईफ ठेवली. आता पूर्णपैकी त्यांनी रिनोव्हेट केला होता, पण तिथेही तरीही लोकांना असे अनुभव यायचे, म्हणजे खूप कमी यायचे पण यायचे. तर एक दिवशी काय झालं ना की आमची डेडलाईन होती आणि आम्हाला थांबावं लागलं. तर एक असं रूम बनवलेला जिथे असं चिलिंग रूम होता तो, की झोपू शकतो आपण असं. आणि मला वाटतं मी पण माझं काम संपवलं, 2-1 वाजता जेवलो वगैरे, झोपायला गेलो आणि मला आठवते की मला झोप लागलीच होती. रात्रीचे 2:30 वाजले असतील, झोप लागलीच होती की मला जोरात कोणतरी किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याच्याने उठलो. आता मला नाही माहिती की ते माझा भास होतं की खरोखर झालेलं, पण एका बाजूने आला. म्हणजे कसं होतं ना, ते एक माझी रूम ह्या बाजूला होती, ठीक आहे, कोपऱ्यात होती, मध्ये खूप मोठा पॅसेजच्या ह्या साईडला पण रूम्स, त्या साईडला पण रूम आणि मध्ये अशी एक पॅसेज होता. आणि एकदम कोपऱ्यातून आलं जिथे किचन आहे, म्हणजे आता पॅन्ट्री होती तिथे, हां, पण तिथून आलं. आणि मी जेव्हा दुसऱ्या दिवशी असं उठून, म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही, काही दिवसांनी असं माझे जे ऑफिसचे कलिग्स वगैरे होते जेवताना वगैरे त्यांचं असं टॉपिक निघालं. तर मी पण बोललो हां मला एक दिवशी असं झालं. तर ते ऐकून सगळे शांत बसले, कारण त्या रूममध्ये जिकडे ती पॅन्ट्री आहे ना तिथे लोकांना होतं अनुभव, स्पेशली रात्रीच्या वेळी जास्त होतं तो, की हां अचानक ते लॉक होते किंवा काहीतरी पडतंय. आता ते भासी असू शकतं पण ते खूप लोकांना तिथे झालंय. तर पण ते पेशंट बेल वगैरे वाजते, ते तुमच्या बोर्डवरती पण दिसते लाईट आलेली. जर तिकडे पेशंट नसेल तर ती बेल कशी आली, आवाज तर आला
पण लाईट पण आली, इंडिकेटरवरती लाईट पण आली. फक्त आवाजच आला तर चला भास झाला म्हणून, पण लाईट कशी आली. तर मग आम्ही विचारलं, तर म्हणतात नाही नाही कनेक्शन लूज आहे. त्यावेळेला थोडेसे टाळाटाळ करून की कनेक्शन लूज आहे ना, मुली आहेत घाबरतील वगैरे, म्हणून मग त्या काही गोष्टी अशा नाही क्लिअर करता. कारण कसं स्टाफ आहे, स्टाफ सोडून गेला तर दुसरा स्टाफ कसा येईल, कधी भेटेल, म्हणून मग कधी कधी नाही नाही ते कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, नाही नाही तिकडे वरती कोण राहतात ते रात्रीचे, त्यांचं काय ना काय शिफ्टिंगचं सामान बिमान असतं असं सांगून वगैरे. आवाज आता खर रात्री तर 2-2:30 वाजता कशाला कोण बेड वगैरे सरकवेल आणि आवाज वगैरे होईल. आणि कधी कधी गेल्यानंतर पण असं एकदम अचानक साठी कोण गेलं का किंवा कोणी आपल्याला बघितलं का असं फील व्हायचं. हा पास झाल्यासारखं कसं 2 सेकंड आपण बघतो ना कोणतरी गेल्यासारखं आपल्याला जस्ट पटकन पास होतं तसं फील व्हायचं. पण मॅम मजा आली, तुम्हाला कसं वाटलं? हो खूप खूप छान, खूप मला पण बरं वाटलं. मला तर खूप भीती वाटली, कारण तुमची जी ती वाली गोष्ट होती ना की जी तुमच्यावर प्रत्यक्ष घडली, म्हणजे ते हॉरर नसून खूप खूप जास्त क्रिपी होतं. कारण कोणतरी व्यक्ती जो पूर्ण भाजलाय, बाजूला बसून गळलंय अंग आणि बाजूला खांद्यावर राहून मेलाय तो. त्यावेळी तुम्ही होतात पण अगदी लहान होता. लहान एज कमी असल्यामुळे थोडंसं कसं त्यावेळेला थोडं माणसं डेअरिंग पण असते किंवा म्हणा की जिम्मेदारीमुळे बसून ठेवलंय म्हणून बसलंय. भीती तर होतीच, पण आपल्याकडे पण पर्याय तसं पर्याय नव्हता. नसतो. ड्युटी आहे, ड्युटी तर केलीच पाहिजे. आणि असे पेशंट येतच राहतात हॉस्पिटल म्हटल्यानंतर, पेशंट तर येणारच. म्हणून मानलं पाहिजे तुम्ही त्यावेळी तिकडे थांबलात आणि तसं. पण थँक्यू सो मच मॅम, मजा आली. तुम्ही येऊन तुमचे एक्सपिरियन्स सांगितले. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर मॅमला पण तुम्ही फॉलो करू शकता. त्यांचेही सगळे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सोशल मीडिया हँडल्स असतील आणि तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि मी तुमच्या गोष्टी जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण ही सोबत पॉडकास्ट करू. भेटूया आपण परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.